नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमाता जिजाऊ माध्यमिक आश्रमशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज इतिहास व राज्यशास्त्र या संदर्भात माहिती घेणार आहोत। आपण आजच्या पाठामध्ये इयत्ता 9वीचा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या संबंधी माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये शीतयुद्ध असतील, पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल किंवा त्याचे जगावर होणारे परिणाम या संदर्भात माहिती घेतली। परंतु आजच्या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कुठलाच देश हा स्वयंपूर्ण नसतो, तर तो इतर देशांवर अवलंबून असतो। आपण अनेक गोष्टी आयात करतो, अनेक गोष्टी आपण निर्यात करतो। प्रत्येक देश हा स्वयंपूर्ण नसतो, तर तो इतर देशावर अवलंबून असतो। मग त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी परराष्ट्र धोरण हे ठरवावं लागतं। आणि ते कशाला जोपासून, तर राष्ट्रीय हित संबंध जोपासून। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयाची ओळख करून घेणार आहोत। त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस जागतिकीकरण झालं तर खऱ्या अर्थानं परराष्ट्र धोरण याला खूप महत्त्व आहे। त्यानुसारच खऱ्या अर्थानं आपली आर्थिक प्रगती असेल किंवा आपण आयात करत असेल किंवा निर्यात करत असेल किंवा इतर देशाशी आपले असणारे संबंध, याचा सर्व अभ्यास आपण आज करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये सर्वात पहिले परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याचे अर्थ व महत्त्व या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत। आता अर्थ व महत्त्व याच्यामध्ये सर्व देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात, बरोबर आहे। प्रत्येक देश हा आंतरराष्ट्रीय म्हणजे पूर्ण जगातील असलेल्या देशाशी त्याचे संबंध असू शकतात। त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण असते। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक राष्ट्र हा स्वयंपूर्ण असतो का, तर नाही, तर तो काही गोष्टीला इतर देशावर अवलंबून असतो। म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते आणि हे आपल्याला समजले आहे। हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्या देशाच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये, तर ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात। कोणत्याही राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस परराष्ट्र धोरणाविषयी काही पॉलिसी ठरवल्या जातात किंवा हितसंबंध ठरवले जातात, ज्यावेळेस कोणत्या गटात आपण बसायला पाहिजे किंवा आपली भूमिका काय असायला पाहिजे किंवा त्यामध्ये दोन्ही देशाचे हितसंबंध कसे जोपासता येतील, ज्या देशाचे आपण आंतरराष्ट्रीय संबंध करत आहोत त्या देशाचे हितसंबंध कसे जोपासता येईल, त्याबरोबर आपले राष्ट्रीय हितसंबंध कसे जोपासता येईल, या संदर्भात सर्व विचारपूर्वकच हा निर्णय घ्यावा लागतो। असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात। या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असं म्हटलं आहे। तर या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपले राष्ट्रीय हितसंबंध हे जोपासणं खूप महत्त्वाचे। आपल्या ऐक्याची भूमिका असेल किंवा युनिटी असेल किंवा एकता असेल, या संदर्भात फार महत्त्वाची भूमिका ठेवूनच आपण राष्ट्रीय हितसंबंध जोपासत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय याची आत्ताच माहिती घेतली। आता आपण राष्ट्रीय हितसंबंध काय असतात या संदर्भात माहिती घेऊ। आता ज्यावेळेस आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले, आता राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो। कारण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते। म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ व त्याचे महत्त्व समजून घेणे फार महत्त्वाचे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस परराष्ट्र धोरण ठरवलं जातं तर सर्वात महत्त्वाचं त्याच्या डोळ्यासमोर काय असलं पाहिजे, तर राष्ट्रीय हितसंबंध। म्हणून राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना। विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वातंत्र्य अबाधित राहणे, सार्वभौमत्व टिकून राहणे, ह्या सर्व बाबीचा विचार हा परराष्ट्र धोरण ठरवताना केला जातो। आपल्या आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब याच्यामध्ये स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि महत्त्वाचं म्हणजे आपला आर्थिक विकास साधणे हा देखील ह्या हितसंबंधामध्ये मोडतो। आपल्या राष्ट्रासाठी
फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतला जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना असे म्हणतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये राष्ट्राचं हित हे खूप महत्त्वाचं. त्यामध्ये असलेला फायदा, त्यामध्ये असलेला आर्थिक विकास, त्यानंतर स्वातंत्र्य, सार्वभौमत्व जपून ठेवणे, या सर्व बाबतीचा विचार हा परराष्ट्र धोरण ठरवताना केला जातो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हित संबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथल्या परराष्ट्र धोरण ठरवताना तुमचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, विशेषतः अखंडतेचे रक्षण म्हणजेच संरक्षण व सर्वोच्च राष्ट्रहित असते का, याला कुठल्याच बाजूने तडा जाणार नाही. केव्हा तर परराष्ट्र धोरण ठरवताना. कारण ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी, याच्यामध्ये कुठलीच तुलना किंवा कुठल्याच पद्धतीत याच्यामध्ये विचार केल्या जात नाहीत. सर्वात महत्त्वाचे राष्ट्रहित संबंध ठरवणंच आपण परराष्ट्र धोरण ठरवतो. आर्थिक विकास हे एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण परराष्ट्र धोरण ठरवतो त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा तर आहेच आर्थिक विकास. कारण आपण ज्यावेळेस धोरण ठरवतो तर आपल्या देशाचा विकास होणं, हे आर्थिक विकास होणं हे फार महत्त्वाची बाब याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखल्या जाते. म्हणूनच राष्ट्रीय हित संबंध हे उद्दिष्ट मानले जातात, तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, परराष्ट्र धोरणापेक्षा राष्ट्रीय हित संबंध हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानुसारच आपण परराष्ट्र धोरण ठरवत असतो. त्यामध्ये कुठल्याच राष्ट्रीय हित संबंधाला बाधा न पोहोचताच आपण परराष्ट्र धोरण ठरवतो. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टामध्ये बदल होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हित संबंधामध्ये देखील बदल होतात. त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रभावी असते. विद्यार्थी मित्रांनो, चला चर्चा करूया. परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरी काही देशाचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यावर आधारलेले असते. उदाहरणार्थ, भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यावर आधारले. सगळ्यात महत्त्वाचं, भारत हा एक शांतताप्रिय देश आहे, लोकशाही पूर्ण असलेला देश आहे. त्यामध्ये मानवी हक्क असेल, सुरक्षितता असेल, या मूल्यावर आधारित असलेला हा देश, हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आपण परराष्ट्र धोरण ठेवतो. ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजे असे तुम्हाला वाटते? विद्यार्थी मित्रांनो, आता परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणते? आता हे बघा, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्याही राष्ट्राशी कसा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. आता ते घटक कोणते? ज्यावेळेस परराष्ट्र धोरण ठरवताना त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे देशाचे भौगोलिक स्थान. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पृथ्वीचा, जर पूर्ण जगाचा जर विचार केला, काही ठिकाणी काही देशाला समुद्रकिनारा आहे, काही ठिकाणी अनेक घनदाट जंगल असलेले देश आहेत. त्यानंतर पृथ्वी गोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्या राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते? काही देश अन्य देशापासून दूर अंतरावर आहेत, बरोबर आहे की नाही? जगामध्ये काही देश खूप अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. आपल्या आजूबाजूला आपण उत्तरेचा जर विचार केला किंवा पूर्वेचा जर विचार केला तर अनेक आजूबाजूला असणारे देश आपल्या भारताच्या आजूबाजूला देखील आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा आहे. आपण जर भारताचा पश्चिमेचा आणि दक्षिणेचा जर विचार केला तर आपल्या तिन्ही बाजूने काय आहे तर मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. तर काही राष्ट्राकडे भरपूर खनिज संपत्ती आहे, बरोबर आहे का नाही? इतर राष्ट्रात जर आपण विचार केला तर अनेक खनिज संपत्ती, आता कच्च्या तेलाचा जर विचार केला आपण, इंधन असेल, पेट्रोल असेल किंवा डिझेल, तर इतर देशामध्ये ती खनिज संपत्ती त्यांना लाभलेली आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीची पोत, देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्याच
लागतात. कारण ज्यावेळेस आपण परराष्ट्र धोरण ठेवतो, कुठल्या गोष्टीची आपल्याला आयात करायची किंवा कुठल्या गोष्टी आपण निर्यात करायचा, आपला आर्थिक विकास कसा करायचा, राष्ट्रीय हितसंबंध कसे जोपायचे, त्यानंतर तिथल्या देशाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, या संबंधाचा सर्व विचार हा परराष्ट्र धोरण ठरवताना केला जातो. त्यामध्ये दुसरा मुद्दा राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. हे तर सगळ्यात महत्त्वाचं लोकशाही स्वरूपाचं फार मोठा धोरण याच्यामध्ये असतं. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. हे तर एकदम बरोबर आहे. कारण आपण लोकशाहीमध्ये असल्या कारणानं त्यामध्ये संसदेमध्ये राज्यसभा असेल, लोकसभा असेल, तर त्यामध्ये एक सत्ताधारी पक्ष असतो आणि एक विरोधी पक्ष असतो. तर विरोधी पक्षांना त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी किंवा कुठल्या पद्धतीचं तुम्ही परराष्ट्र धोरण ठरवत आहात, तर त्या संबंधात संसदेमध्ये म्हणजे लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चा केली जाते आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्ष जे असतील तर ते प्रयत्न करत असतात. म्हणजेच कुठलाही निर्णय हा वन वे न होता तर तो विचारपूर्वकच घेतला जातो. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. त्यामध्ये आपला भारत देश. कारण शेजारी राष्ट्रामधील घडामोडींचा घटक राज्यावर परिणाम होतो. आता घटक राज्यामध्ये बघा कसा, उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशातील काही घडल्यास पश्चिम बंगालवर परिणाम होतो. का तर श्रीलंकेत देखील तामिळी लोक असतात आणि त्याचा परिणाम कुठं होतो तर त्या घटक राज्यावर होतो. बांगलादेशातील अनेक लोकांचा पश्चिम बंगालमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये परिणाम होतो आणि ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे त्या संबंधित ज्यावेळेस आपण धोरणं ठरवतो तर घटक राज्याचा देखील विचार करावा लागतो. आता तिसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये अर्थव्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक विकास ही सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण परराष्ट्र धोरण ठरवतो तर त्यामध्ये आपला फायदा कसा होईल किंवा नफा कसा होईल, त्यानंतर आपलं आर्थिक धोरण हे आर्थिक विकास होणं गरजेचं आहे. कारण तोट्यामध्ये तर आपण कुठला व्यवहार करू शकतो का? नाही. परराष्ट्र धोरण ठरवताना राष्ट्रीय हित संबंधाबरोबर आर्थिक विकास हे देखील फार महत्त्वाची बाब याच्यामध्ये नोंद करता येईल. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्राशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात असतील, जागतिक व्यापारात सहभागी इत्यादी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संबंध. कारण ज्यावेळेस आपण आर्थिक संबंध करतो त्यावेळेस परराष्ट्र धोरण ठरवताना त्यामध्ये आपला फायदा व्हावा हा उद्दिष्ट त्या डोळ्यासमोर असतो आयात निर्यात करताना. आणि महत्त्वाचा नंबर 2चा मुद्दा, सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षेइतकेच महत्त्वाचे मानले जातात. म्हणून आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितक्या सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता. विद्यार्थी मित्रांनो, आपला राष्ट्रीय सुरक्षितता याला तर महत्त्व आपण दिलेलंच आहे राष्ट्रीय हित संबंधाला. त्यानंतर परराष्ट्र धोरण ठरवताना त्याबरोबर आपण ज्या देशाशी करार करतो त्या करार करताना आर्थिक सुरक्षितता ही देखील महत्त्वाची मानल्या जाते. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. ही सगळ्यात महत्त्वाच्या दोन मुद्दे आपण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात परराष्ट्र धोरण ठरवताना आपण हे पाहिले. आता आला 4था मुद्दा, यामध्ये राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात सगळ्यात महत्त्वाचं भारताचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये राष्ट्रपती, त्यानंतर प्रधानमंत्री, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री म्हणजे विदेश मंत्रालय ज्यांच्याकडे असेल ते परराष्ट्र धोरण ठरवताना, त्यानंतर संरक्षण मंत्री, त्याबरोबर अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, याच्यामध्ये सगळे महत्त्वाचे जे डिपार्टमेंट असेल त्यामध्ये अर्थ मंत्रालय असेल, गृह मंत्रालय असेल, संरक्षण मंत्रालय असेल, परराष्ट्र धोरण परराष्ट्र मंत्रालय असेल, त्यानंतर राष्ट्रपती असतील किंवा पंतप्रधान असेल, तर या सर्व बाबींचा यामध्ये विचार केला जातो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ठेवणे, ते सुधारण्याचा प्रयत्न या पदावरील व्यक्ती करतात. उदाहरणार्थ बघा, याच्यामध्ये आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाची भर घातली. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस तह झाला होता कोणता, तर जे शांतताप्रिय संदर्भात, तर आपण अलिप्तवादी धोरण स्वीकारलं होतं. त्यामध्ये 2 सत्ता होत्या, एक अमेरिका आणि एक सोव्हिएत युनियन. तर आपण दोन्हीही बाजूने न जाता तर आपण कोणतं धोरण स्वीकारलं होतं,
तर अलिप्तवादी धोरण त्या काळामध्ये स्वीकारलं होतं. त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान त्या काळामध्ये दिले आहे. विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धामध्ये आपण अलिप्तवादी धोरण त्यामध्ये आपण स्वीकारलं होतं. त्यामध्ये 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, त्यानंतर परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास. आता विद्यार्थी मित्रांनो, परदेशातील दूतावास, त्यानंतर राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. त्यामध्ये परराष्ट्र धोरण संबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. विद्यार्थी मित्र, प्रशासनामध्ये तुमचे परराष्ट्रीय सचिव असतील, परत प्रत्येक देशामध्ये आपलं ते दूतावास असेल, हे सर्व प्रशासकीय यंत्रणा त्यामध्ये मदत करते आणि परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करते आणि तिचे विश्लेषण करते. त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पडतात. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षागार जे सल्लागार असतात ते देखील संबंधित मंत्रालयाला विशिष्ट पद्धतीने सल्ला देण्याचे कामं करतात. त्यानंतर प्रत्येक देशामध्ये आपले जे दूतावास आहेत त्या संदर्भातील माहिती घेणे, प्रशासनाला मदत करणे आणि योग्य ती माहिती आपल्या देशाला पुरवणे, या संदर्भात माहिती घेऊनच आपण परराष्ट्र धोरण ठरवतो. आता तुम्ही काय कराल? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहे. परराष्ट्र सचिव या पदावर तुम्ही काम करत आहात. प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे तुम्ही प्रधानमंत्र्यांना चर्चेसाठी कोणते विषय सुचवाल? विद्यार्थी मित्र, हा तुमच्यासाठी पडलेला प्रश्न. आता चीन व भारत याचे संबंध कसे आहेत किंवा तुम्ही कुठला चर्चा करायला पाहिजे या संदर्भात तुम्ही काय कराल, या संदर्भात तुम्ही माहिती जमा करा. आता बघा, भारताचे परराष्ट्र धोरण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. कारण आपण लोकशाही असलेला हा देश आहे. आर्थिक विकास, राष्ट्रीय हितसंबंध याला जोपासून परराष्ट्र धोरण आपण त्या काळामध्ये स्वीकारलं. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद देखील केली आहे. यामध्ये संविधानात म्हणजे राज्यघटनेतच ती तरतूद करण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्वामधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली. संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये कलम 51 नुसार परकीय किंवा परराष्ट्र हितसंबंध ठेवण्यासाठी किंवा परराष्ट्र धोरण ठरवण्यासाठी कुठले नियम असावे याची एक चौकट याच्यामध्ये आखण्यात आली आहे. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता, बघा भारत मुळातच हा शांतप्रिय असलेला देश आहे, त्यानुसार सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे. आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडावे. बघा आपल्या संविधानामध्ये किंवा 51 कलमानुसार ह्या सर्व महत्त्वाच्या बाबी त्याच्यामध्ये स्पष्टपणे याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये शांतता, सुरक्षितता, त्याच्यानंतर कुठलाही वाद असेल तर तो कशा मार्गाने सोडवावा, शांततेच्या. आणि आपला देश आतापर्यंत अभिमानास्पद गोष्ट म्हणजे आपण या शांतता किंवा याच्या मार्गानेच हे वाद सतत सोडवत असतो. परराष्ट्र धोरण देखील राष्ट्रहित संबंध जोपासूनच आपण करतो. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट. बघा सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये कशाचं, तर आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे आणि विशेष म्हणजे इतर अन्य राष्ट्रांचा आपण मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे. त्यामुळे भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीत विकसित झाले आहे. त्यामुळे आपलं परराष्ट्रीय धोरण हे विकासाच्या मार्गावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता भारतीय संविधानाची कलम 51 कोणती, तर बघा आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे आपण हे पाहिलं. त्यानंतर राष्ट्रात न्याय व सन्मानीय संबंध प्रस्थापित करणे. विद्यार्थी मित्रांनो, इतर राष्ट्राचे आपले चांगले संबंध निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस आयात निर्यात करत असाल तर कायदा आणि करार याबद्दल आदर निर्माण करणे. लवादाच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. म्हणजे कुठलाही वाद न करता शांतता मार्गाने आपले जे समस्या असेल ते आपण सोडवणे. आता बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्ट याच्यामध्ये आपल्याला दिसतात. त्यामध्ये बघा शेजारी देशांशी व अन्य देशांशी
मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, आपले संबंध मैत्रीपूर्ण आहेत, आपण सतत मैत्रीपूर्ण शांततेचाच पुरस्कार करणारे लोक आहोत, परंतु आपण ज्यावेळेस आपल्या शेजारी देशांची संबंध प्रस्थापित करत असतो त्यावेळेस राष्ट्रीय हित संबंध म्हणजे संरक्षणास कुठलीही बाधा येणार नाही ही बाब सतत परराष्ट्र धोरणामध्ये लक्षात ठेवल्या जाते. हे उद्दिष्ट फार महत्त्वाचं आहे. त्याबरोबर राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत कुठलीही तडजोड न करणे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण परराष्ट्र धोरण ठरवाल किंवा एखाद्या गोष्टीचा आयात करत असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठली, तर भौगोलिक सीमारेषा म्हणजे आपल्या ज्या बॉर्डर्स आहेत त्याला कुठलीही तडजोड न करता अगदी ती पूर्णपणे सुरक्षित राहील याचा विचार करूनच आपण परराष्ट्र धोरण ठरवतो. त्यामध्ये नंबर 2, भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. नाही तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर परराष्ट्र धोरण ठरवताना एकता व एकात्मता याचे संरक्षण व्हायलाच पाहिजे हे राष्ट्रहित संबंध डोळ्यासमोर ठेवताना हे उद्दिष्ट आपण परराष्ट्र धोरण ठरवताना ठरवतो. त्यानंतर दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात. विद्यार्थी मित्र, आपण बघतो की आपले अनेक लोक कुठं असतात तर विदेशामध्ये, अमेरिका असेल, त्यानंतर इतर देश असतील तिथं जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील भारतीय दूतावासात असते. म्हणजे प्रत्येक देशाला एक दूतावास तिथं असतो, आपल्या प्रशासकीय अधिकारी तिथं असतात, तर त्यांनी देखील आपल्या त्या नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी हे परराष्ट्र धोरण ठरवताना लक्षात घेतली जाते. त्याबरोबर भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. विद्यार्थी मित्रांनो, आपला आर्थिक विकास व्हावा, अनेक गोष्टी आपण निर्यात कराव्यात, त्याबरोबर अनेक गोष्टी आपण आयात करतो, मात्र आपला आर्थिक विकास व्हावा या दृष्टीनेच आपण करार करायला पाहिजे. हे उद्दिष्ट देखील त्या डोळ्यासमोर ठेवल्या जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण आढावा घेऊ. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण 2 टप्प्यामध्ये घेऊ. पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा मानला आहे. म्हणजे 1947 ते 1990 पर्यंतचा हा एक टप्पा. तर दुसरा टप्पा कधीचा, 1990 नंतर तो आजपर्यंतचा असेल. आता बघा, भारताचे परराष्ट्र धोरण म्हणजे सुरुवातीचा टप्पा कधीपासून, 1947 ते 1990 पर्यंत. त्या काळात पंतप्रधान होते पहिले आदरणीय पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला. कारण का वसाहतवादास विरोध करण्याचं कारणच होतं, कारण इंग्रज हे वसाहतवादी म्हणून भारतात आले, बरोबर. त्यांनी भारतामध्ये वसाहती निर्माण केल्या आणि त्यानंतर ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. तर त्यासच त्यांनी त्या काळात विरोध केला आणि आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. कारण त्या अगोदरच 2 युद्ध होऊन गेली होती, त्यामध्ये पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध. त्यामध्ये जागतिक शांतता आणि आपल्या भारताच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर 3 बाबींचा प्रभाव होता. त्यामध्ये पहिलं, सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला आणि शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट राहिले. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तात्काळ त्यामध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं. आपण हा पहिला टप्पा अभ्यासतोय तो म्हणजे 1947 ते 1990. त्यामध्ये कुठल्याही विदेशी आंतरराष्ट्रीय घडामोडीचं आकलन करताना त्यांचा दबाव आपल्यावर राहता कामा नये. कारण का, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि आपण लोकशाही ही व्यवस्था स्वीकारली होती आणि शांततेचा प्रतीक म्हणून आपण पुढे जात होतो. त्यामध्ये नंबर 2ला पाकिस्तानी आणि चीन या देशाकडून असणारे धोके विचारात घेण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस परराष्ट्र धोरण ठरवण्यात आलं, आपल्या आजही अनेक वाद, जर आपण शेजारी राष्ट्रांचा जर विचार केला पाकिस्तान आणि चीन, तर त्या काळामध्ये देखील यांच्या दोघांचे धोके लक्षात ठेवून आपण परराष्ट्रीय धोरण ठरवावं हा विचार त्या काळात करण्यात आला. त्यानंतर स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारं परराष्ट्र धोरणाचा भर हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते. त्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आपण इतर देशावर अवलंबून न राहता तर काय करावं, आपले उद्योगधंदे असतील, आर्थिक विकास असेल, स्वावलंबी कसं होता येईल याचा विचार परराष्ट्र धोरणामध्ये करण्यात आला. अगदी सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशाबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. कारण आपण आशिया खंडात असणारे लोक आहोत, आपला देश आशिया खंडामध्ये मोडतो, तर त्या पहिले आशिया खंडातील देशांबरोबर आपण आपले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न त्या काळात करण्यात आला. आणि या प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत विस्तारित झाली. परंतु काही आशियाई देश अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्या शीत युद्धकालीन लष्करी संघटनेचे सदस्य झाले. त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया
थांबली. त्या आपण मागच्या पाठामध्ये देखील शीतयुद्ध, प्रादेशिक संघटन याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर यथावकाश जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनामध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्तवादी संकल्पनेला पाठिंबा दिला. तर आपण भारताचा जर विचार केला तर अलिप्तवादी धोरण स्वीकारणारा आपला भारत व पुढाकार घेणारा देश किंवा त्याचं नेतृत्व करणारा देश आपला हा भारत होता. का तर शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन तत्वे अलिप्तवादी धोरणाची फार महत्त्वाची मूलभूत तत्वे होती. कारण शांतता का तर परत मोठाली युद्ध होऊ नये, कारण त्यामध्ये आर्थिक व महत्त्वाचं म्हणजे जीवितहानी व वित्तीय हानी त्या काळामध्ये फार झाली. त्यानंतर कुठल्याही देशाने दुसऱ्या देशावर हुकुमशाही गाजवू नये, स्वातंत्र्य अबाधित ठेवावं, हे महत्त्वाची भूमिका त्या काळामध्ये परराष्ट्र धोरण ठरवताना उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं. या काळात भारताला शेजारी राष्ट्राबरोबर झालेल्या संघर्षाला तोंड द्यावं लागले. आता शेजारी राष्ट्र तुम्हाला माहीतच आहे, त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947-48 आणि 1965मध्ये काश्मीर प्रश्नावर युद्ध झाले आणि 1971मध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धाने पाकिस्तानमधून वेगळे होऊन परत स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. हा इतिहास आपल्याला अगोदरच माहीत आहे. त्यानंतर 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे स्थैर्य होते आणि दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय होत होता. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या पद्धतीचं नियोजन केलं, आर्थिक नियोजन केलं, राष्ट्रहित संबंध आणि आपण खऱ्या अर्थानं आता आर्थिक विकासाकडे निघालो होतो आणि त्यानुसारच हे परराष्ट्र धोरण त्या काळामध्ये ठरवण्यात आलं. 1974मध्ये भारताने अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली आणि 1980पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली आणि दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सारखी संघटना स्थापन करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, आपण दक्षिण आशियामध्ये इतर राष्ट्राचे अनेक संबंध प्रस्थापित करावे म्हणून परत सारखी संघटना प्रस्थापित करण्यात आली. चीनबरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाण त्या काळामध्ये सुरुवात केली. हा होता पहिला टप्पा. आता बघा, पहिला टप्पा 1947 ते 1990 शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्तवादाचा स्वीकार केला. त्यामुळे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्राकडून येणे याला या काळात प्राधान्य होते. बरोबर आहे, कारण आपण जर विचार केला 1947 ते 1990 ह्या पहिल्या टप्प्यामध्ये आपले इतर राष्ट्राचे संबंध कसे होते तर मैत्रीपूर्ण होते. आपण अलिप्तवादी धोरण स्वीकारलं होतं. आपण अमेरिकेच्या त्या गटामध्ये नव्हतो किंवा सोव्हिएत युनियन यांच्या देखील आपण गटामध्ये नव्हतो. त्यामुळे आपल्या विकासासाठी दोन्ही महासत्ताकडून मदत मिळणे शक्य आपल्याला झाले. त्यानंतर संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळात भर होता आणि त्यासाठीचे तंत्रज्ञान आयात करण्यात आले. त्यामध्ये सोव्हिएत रशिया असेल, फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांनी यासाठी भारताला सहकार्य. विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण व्यवस्था म्हणजे आपलं भारताचं संरक्षण करण्यासाठी लागणारी जी अस्त्र असतील त्या संदर्भात लागणारं तंत्रज्ञान त्या काळामध्ये सोव्हिएत रशिया, फ्रान्स आणि जर्मनीने आपल्या भारताला मदत केली. कारण हे उद्दिष्ट सफल होण्याचं कारण काय तर आपल्या भारताचं परराष्ट्र धोरण पहिल्या टप्प्यातील. या कालखंडात भारताला काही आव्हानांनी समोर जावं लागले. त्यामध्ये पाकिस्तानशी संघर्ष आणि बांगलादेशाची निर्मिती तसेच चीनची संघर्ष याचाही समावेश याच्यामध्ये मूडतो. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया दुसरा टप्पा. आता दुसरा टप्पा कधीचा आहे परराष्ट्र धोरणाचा 1991 ते आजपर्यंतचा. भारताच्या दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले. त्यामध्ये शीतयुद्धात तर काळामध्ये राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही, तर परराष्ट्र धोरणात अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा समावेश झाला. विद्यार्थी मित्रांनो बघा, नुसतं लष्कर किंवा संरक्षण हाच महत्त्वाचा मुद्दा न ठेवता तर त्यामध्ये काय व्यापार, आयात निर्यात करणे, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण, जर चांगलं शिक्षण मिळालं तर पर्यायाने बरोबर विकास होईल. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा समावेश झाला. 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे साहजिकच शेजारी देशाबरोबरील व्यापारात वाढ झाली आणि जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला आणि आर्थिक विकास दर वाढवण्याचे महत्त्वाचे प्रयत्न या काळामध्ये होऊ लागले. कारण का तर आपण कोणतं धोरण स्वीकारलं तर मुक्त आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळे अनेक विदेशी जे व्यवहार असतील किंवा विदेशी उद्योगधंदे आपल्या भारतामध्ये येऊन परत स्थायिक होण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये आपला आर्थिक विकास झाला, बेरोजगारांना रोजगार मिळण्यास अनेक गोष्टी आपल्याला कारणीभूत ठरल्या. आता तुम्हाला हे शोधता येईल का बघा, आर्थिक विकास दर म्हणजे काय. आता आर्थिक विकास दर म्हणजे काय, भारत, नेपाळ, भूतान यांच्या आर्थिक विकास दराचा तक्ता तयार करा. आता आर्थिक विकास दर कशा संदर्भात, GDP काय असेल या संदर्भात माहिती आपण शोधायला पाहिजे. आता बघा 1990 नंतरच्या दशकात
आग्नेय आशियाई राष्ट्राची म्हणजेच सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी असणारे आपले आर्थिक संबंध अधिक बळकट झाले. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आग्नेय आशिया देशामध्ये आपल्या संबंध परत काय झाले, बळकट झाले. इस्रायल असेल, जपान असेल, चीन असेल, युरोपीय संघ यांच्याशी असणारे आपली देवाणघेवाण अधिक वाढली. आज जर आपण विचार केला तर आपण अनेक देशाचे आपले चांगले संबंध आजही भारताचे आहेत आणि आपली छवी जगामध्ये आज चांगल्या प्रकारे आपण आर्थिक विकासाकडे जात आहोत. अनेक चांगला प्रभाव आज आपण महासत्ता बनण्याच्या दिशेने पुढे निघालो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला. उदाहरणार्थ G20 आणि ब्रिक्स, BRICS ब्राझील, B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना आणि S फॉर साऊथ आफ्रिका. ब्रिक्स इंडिया 2016 ब्रिक्सचं हे बोधचिन्ह आपल्या डोळ्यासमोर आहे. तर या संदर्भात देखील त्या काळामध्ये प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिक्सच्या संदर्भात जर विचार केला तर भारत करून पहा बघा, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात अनेक बाबतीत सारखेपणा आहे. उदाहरणार्थ दोन्ही देशात लोकशाही आहे असे साधर्म दाखवणाऱ्या आणखी काही बाबी शोधा व त्यावर एक प्रकल्प तयार करा असं आपल्याला सांगण्यात आलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रोजेक्ट तयार करा. आता बघा, अमेरिकेबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ झाले, आजही आहेत. परस्परांवर विश्वास वाढला. आंतरराष्ट्रीय समाजात भारताचे स्थान आज उंचावलेले आहे. आपण जर इतर देशांचा जर विचार केला तर आपलं स्थान हे जगामध्ये आज फार उंचावलेल्या परिस्थितीमध्ये आहे. त्यामध्ये भारताचे आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अणुशक्तीचा अर्थ आणि तिचे उपयोग याचा अभ्यास तुम्ही इतिहास, भूगोल किंवा रसायनशास्त्र या विषयामध्ये केला असेल. अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला. त्यामध्ये अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा होते. ऊर्जेची निर्मिती हा त्यामागील प्रमुख उद्देश असला तरी लष्करी क्षमता निर्माण करणे हे एक त्यामागचे उद्दिष्ट होते. विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार 1974 साली भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेतली. 1998 साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अण्वस्त्र निर्माण केली आहेत. अण्वस्त्र वाहून नेणारी क्षेपणास्त्रे आपण तयार केली असून त्यासाठी वायुदल आणि नौदलही सक्षम करण्यात आले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कशासाठी तर हे आपल्या भारताचं संरक्षण करण्यासाठी अण्वस्त्र निर्मिती भारताने केलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, भारत हे एक अण्वस्त्र राष्ट्र आहे, परंतु एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र देखील आहे अशी भूमिका आपण स्वीकारली. आपण शांततेचा प्रतीक म्हणून असतो. आपण शांततेचा पुढाकार केलेला आहे. कारण का तर अण्वस्त्र हे काय आहे तर हे एक विनाशकारी असलेलं एक शस्त्र असल्यानं आपण दुसऱ्या महायुद्धामध्ये याचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये भारत निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारत सातत्याने पाठिंबा देत आहे. कारण जगात शांतता व सुरक्षितता असावी हीच भारताची सतत भूमिका आहे. म्हणून भारताने जरी एक आपल्याकडे अण्वस्त्र असलं तरी आपण जरी त्या अण्वस्त्र असलेल्या टेस्ट केलेल्या असल्या तरीही आपण काय आहे एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत. कारण आपण कशाचं पुरस्कर्ते आहोत तर एक शांततेचे पुरस्कर्ता असणारा आपला हा देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे का, अण्वस्त्रे अत्यंत विनाशकारी असतात, म्हणून त्यांचा कधीही वापर होणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी प्रामुख्याने 2 करार करण्यात आले. त्यामध्ये अण्वस्त्र प्रसार बंदी करार NPT म्हणतो आपण त्याला, त्यानंतर सर्वकष अणुचाचणी बंदी करार CTBT. या दोन्ही करारावरील अटी केवळ बड्या देशांच्याच फायद्याच्या असल्याने व विकसनशील देशावर अजाचक निर्बंध घालण्याचे असल्याने या करारावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही. आता हे करून बघा, अण्वस्त्र निर्माण करणाऱ्या देशांची संख्या अधिकाधिक होत आहे. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्याचे तुमच्या वर्गातर्फे एक निवेदन तयार करा आणि वृत्तपत्रात हे प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा. असा एक प्रोजेक्ट याच्यामध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या पाठामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल याच्यामध्ये काय काय शिकलो तर परराष्ट्र धोरण म्हणजे काय, राष्ट्रीय हित संबंध काय असतात, त्यानंतर आपण परराष्ट्र ज्यावेळेस संबंध किंवा उद्दिष्ट ठरवतो त्याची माहिती आपण या पाठामध्ये पाहिली. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.